नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत शनी लीलामृत अध्याय 4 आणि या अध्यायामध्ये शनिदेवाची जन्मकथा सांगितलेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तंड संभूतं तं नमामि शनीश्वरम्. ओम नमो गणपती. शुभकार्याची या प्रती कृपा प्रसाद द्यावा हाती दास शिवाच्या. ओंकार स्वरूप शनिदेव न्यायदाता देवादिदेव ठेवितो नाना रूपे कृपा भाव भवसिंधू पार करावया. पुत्र टाहो पडता श्रवणी माता धावत येत क्षणी त्यापरी भक्त संरक्षणी धाव घेतो कृपादानी. संसार सागर दुस्तर स्वबळे न करवे पार उडी घालून जगदीश्वर पैलतीरी पाठवी. कृपादान प्राप्तीसाठी परम भावे स्मरावा जगजेठी मग लवलाही भक्तासाठी धावतो जगदीश. विश्वसृजनाचा आधार नाना रूपे भगवंता अवतार घेऊन करी जगदुद्धार ऐसे पावन कार्य त्याचे. ऐसा देव रावण शनीश्वर भक्तान विसरे अणुमात्र कृपेसी त्याच्या पात्र सकळ जीव सर्वदा. शनिदेवाची जन्मकथा महान कोणान करवे कथन तयाची या कृपे करून यथामती निमित्तमी. संत सज्जनाचा उद्धार करावया दुर्जनाचा संहार घेतला असे अवतार तुवा शनिदेवा. भगवान विष्णू छत्र विश्वाचे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूपाचे परमश्रेष्ठ कर्म विश्वसृजनाचे विद्वत्त जन जाणती हे. ब्रह्म त्याचे कर्म महान सृष्टीचे करावया निर्माण आणिक सृजन तयाने केले असे. कमलापती श्री विष्णू भगवान करीतसे जीवांचे रक्षण येणे कर्मे मोठेपण तीनही देवांचे विश्वा माझी. म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय हे 3 देव करतात. ब्रह्मदेव सर्वांची उत्पत्ती करतो, विष्णू सर्वांचं भरण पोषण करतो आणि शंकर सर्वांचा संहार करतो. आता उमापती शंकर कर्मतयाचे भोवत थोर सकळ सृष्टीचा तारणहार महादेव असे तो. आपले कर्म करण्यापार काय करी कर्पूर गौर सूर्यापोटी पुत्रवीर जन्मासी घातला. आपुलिया गणा माझी 2 यम आणि शनी भगवान बहुत विक्रमी महान असे सर्व श्रुत. म्हणजे शिवाचे हे 2 गणच आहेत जे सूर्यापोटी जन्माला घातले. एक यम आणि दुसरा शनी. यमाग्रजम म्हणतात म्हणजे यमाचा अग्रज मोठा भाऊ शनी आहे. आदिनाथाच्या आज्ञेवरून मृत्यूदंड द्यावा यमाने आणि दुर्जनाचे दंडन करावे शनिदेवाने. आता देई जे अवधान शनिदेवाची जन्मकथा पावन परमगोड अमृता समान चित्त शांती श्रवणेची लाभो. परमश्रेष्ठ श्री प्रजापती विश्वकर्मा नामे श्रेष्ठ अति त्याची कन्या लावण्यवती संज्ञा हे नामती येसी. कन्या सुशील रूपवती आणि तशीच लावण्यवती विश्वकर्मा मनी चिंती कोण्या वरा अर्पावी. मग दक्ष काय करीत शोधित झाला वर अद्भुत सूर्यदेव अकस्मात वर चित्ती बैसला. लाभता परमश्रेष्ठ वर शोधुनी मूर्त शुभ सत्वर कन्या संज्ञा अति सुंदर सूर्या हाती समर्पिली. म्हणजे ही कुणाची मुलगी आहे तर दक्षाची मुलगी आहे आणि ती प्रजापती विश्वकर्मा त्याचं नाव आहे. त्याची ही लावण्यवती कन्या आहे, तिचं नाव आहे संज्ञा. तिला वर कुठला पाहावा तर सूर्यदेव हा वर त्याने तिला शोधलेला आहे. देवदुर्लभ तो लग्न सोहळा देवसाक्षीने पार पडला. आकाशी सूर समूह लोटला आशीर्वाद द्यावया.
संज्ञा सूर्याचा भव्य लग्न सोहळा, देवसमूहा परमानंद झाला. आशीर्वाद देऊनी दोघांना स्वस्थानी गेला तो. येणे परी संसार सुरेख, चालला असे दोघांचा देख. पती पत्नी दोघे सुख, भोगताती आनंदे. काही दिवस लोटता निश्चिती, देवी संज्ञेच्या पोटी. 2 कन्या 2 पुत्र प्राप्ती, झाली असे ती पहा. एक महापराक्रमी वीर, नाम त्याचे यमराज सुकुमार. दाखतयाचा सर्वत्र, तिही लोकी असे. भानुपुत्र यमराज, कठोर कर्तव्य व्रते सहज. शिवे दिदले कर्म निज, निगुते करतसे. जे अहमपण मिरविती जगी, दुष्टपण भरले जयाच्या अंगी. तो जीव अभागी, पिडा शिक्षेला पात्र होतो. भद्रा कालिंदी तपती, अनेक कन्या रत्न सावित्री. संज्ञेची या पोटी रूपवती, कन्या अशा जन्मल्या. म्हणजे भद्रा, कालिंदी आणि ही आपली सावित्री अशा कन्या झाल्या. येणे परी भास्कराचे संसारी, सुखाचा सुकाळ भारी. संज्ञेचे मन आनंद सागरी, नित्य निमग्न. 4 कन्यामध्ये एक तपती म्हणजे तापी आहे. ही नदींची नाव आहेत सगळी, भद्रा, कालिंदी, तापी आणि सावित्री, ह्या 4 नद्या. आणि यम हा पुत्र. येणे परी भास्कराचे संसारी, सकळ सुखाचा सुकाळ भारी. संज्ञेचे मन आनंद सागरी, नित्य निमग्न. येणे परिक्रमिता संज्ञाधीन, रात्रंदिन. संज्ञेचे दुःखांकित होते मन. सूर्य तेजासह्य जाण, होतसे तियेसी. अतिप्रयास करूनही संज्ञेची काया तप्त राही. सहाण्याचा प्रयत्न पाही, करून या ते धवा. जैसा शाखासी देत छाया, वृक्षपर्ण जातसे वाया. प्रकाश तेजे निर्माल्य होऊन या, दूर जातसे. तेने परी करत पती सेवा, देवी संज्ञा कष्टवी जीवा. अति तेजाची पर्वा नच करतसे. तेजे तेजोनिधीची या, तप्त झाली कोमल काया. देवी संज्ञा त्रासोनिया, जातसे अधिकाधिक. ऐस्या पर एक क्षणभर, संज्ञा करतसे विचार. चित्तवा देह शांती मद साचार, ये समयी असे ये समयी. ऐसे क्रमिता काही दिन, विचारे व्यापिले मन. मद कैसी जैसी प्रतिमा करून, माहेरा पै जावे. विचार ऐसा येता मनी, प्रतिमा रूप निर्मिली तक्षणी. सवर्णा नाम ठेवूनी, संज्ञा सांगतसे तियेस. सांगते ऐक मज लागुनी, ही असे मम विनवणी. ग्रहीची कर्मे सर्वही करुणी, राहावे संज्ञा मनोनिया. मम पती सूर्यदेवासी, कन्या आणि पुत्रासी. सांभाळी स्नेह बरे निश्चयसी, उणे पुरे सर्व पहावे. उभयतांच्या संसारी, वैभव बुद्धी व्हावी स्वर्गापरी. सर्व सुखे झडकरी, लाभावीत तुम्हा. परस्परांचा प्रेमभाव, वृद्धिंगत व्हावा सदैव. ही सौख्याची परम ठेव, देवप्रसादे लाभो तुम्हा. संसार न म्हणावा नश्वर, प्रयत्ने करावा अतिसुंदर. अशक्य ना काही अणु मात्र, प्रारब्ध देत सत्वर. सांगते ऐक एका आता, सर्वही कर्वे करिता. पाळावी गुप्तता, अतिसावधान चित्ते. पुत्र आणि पुत्रीसी, भुवन भास्कर पती देवासी. नेणती सकळ घटनाक्रमासी, छाया देवी. येणे प्रकारे देऊनी आज्ञा, दुःखी अंतःकरणे संज्ञा. पत्नी धर्माची करुणी अवज्ञा, माहेरासी गमन करी. दक्षे देखोनी या पुत्रीसी, आश्चर्य वाटले मानसी. यावरी पुसे कन्येसी, क्षम कुशल सासरीचे. मग संज्ञेने यथा अवकाश, कथिले आपल्या पित्यास. माहेरा यावयास कारण काय ते, ऐकोनी या ते वृत्त. पितांतरी होय व्यथित, आता कैसे वर्तावे मनात ते चिंतन करी. आदिशीले संज्ञेशी दक्ष देवे, कन्ये वागणे हे नवे बर्वे. तुवा सत्वरी सासरी जावे, हाची उचित धर्म असे. तू सूर्यदेवाची सुशील कांता, अससी थोर पतिव्रता. सुकुमार बाळांची माता, तुझी श्रेष्ठता मोठी असे. जैसे का महाजलादी, प्रलयी होतसे महाक्रोधी. तेने तया मिने त्यागेले कधी, ऐसे दावी मज का. व्रतस्थ योगी, जरी मोह माया त्यागी. परम कठोर साधना मार्गी, आत्मसुख भोगितसे. तेने परी संज्ञा पुत्री मग, होता पतीशी लग्न संयोग. कन्येस तदोपरात प्रतिवियोग, अमंगलाती. जैसी का माता कुरूप वेडा पुत्र जन्मता.
तथापि तयासी न त्यागिता वात्सल्य आणिक प्रतिपाळिती. तू गुणसंपन्न संज्ञा मज कुलवंताची कन्या मानुनी पित्याची आज्ञा जावे तू पतिग्रही. पिता भरवी ऐसे परी परी मानीच नाती तिळभरी अंतरीचा क्रोध भारी वाढीतसी असे. मी निर्मिले प्रतिरूपास वचने दिदले तियेस स्वग्रही राहुनी सुखास आनंदे उपभोगावे. येणे परी विचार कल्लोळे मन व्यापुनी गेले मग निर्धारेची बळे मने जाणेची ना परतोनी. पित्याचे वचन ऐकून स्त्री जन्मा देतसे दूषण देवा काय हे जीवन आम्हा अबला दिदले तू. घाण्यात जुंपल्या वृषभा परी जागीच भ्रमावे जन्मांतरी पुरुषाची ही गुलामगिरी उसंतना क्षण भरी. व्यर्थ येते थांबणे आणि पित्यासी समजावणे एक शब्दना प्रेमाने कुणी बोलले येथे मज. आता कथा कशी सांगितली आहे की सूर्याला ही जी संज्ञा नावाची पुत्री दिली कुणाची विश्वकर्माची पुत्री. विश्वकर्मा पण सांगितलाय आणि दक्ष पण सांगितलाय तो. खरं या ऋषीमुनींना दिलेल्या सगळ्या कन्या ह्या दक्ष प्रजापतीच्या आहेत म्हणजे तोच प्रजापती तोच दक्ष राजा. तर ही सूर्याला दिली. तिला 4 मुलं झाली आपण बघितलं बघ अशी 2 कन्या 2 मुलं झाली. मग त्याच्यामध्ये भद्रा हा मुलगा आणि दुसरा आहे यम आणि कालिंदी आणि सावित्री ह्या मुली झाल्या. पण तिला ते सूर्याचं तेच सहन होत नव्हतं. तिची सतत काया अशी गरम राहायची आणि त्रास व्हायचा त्याचा. जसं झाड खाली लोकांना सावली देतं पण स्वतः मात्र उन्हामध्ये तापतं आणि शेवटी निर्माल्य होतं कोमेजतं किंवा एक दिवस वाया जातं. तर मग तसं तिला ते सतत डोक्याला चिंता असायची की या सूर्याचं तेज मला सहन होत नाही मी काय करू. मग तिने काय केलं स्वतःची एक प्रतिरूप दुसरं निर्माण केलं. म्हणजे त्या काळातही क्लोन निर्माण करण्याची गोष्ट आपल्या लोकांना माहीत होती कारण एक प्रतिरूप निर्माण करणं ही कल्पनाच आहे ना एक वेगळी. आणि ती गेली माहेराला. मग तिला सांगितलं तिचं नाव छाया ठेवलं तिची छाया ना ती की बाई ग दोघं चांगले संसारी नांदा माझी मुलं आहेत नवरा आहेत त्यांच्याशी तू प्रेमाने राहा. तुला माझी प्रतिकृती म्हणून मी निर्माण केलंय म्हणजे शंका येण्याचा प्रश्नच नाही ना. पण तू कधी कळू पण देऊ नकोस असं सांगून ती माहेरी आली. मग दक्षाने विचारलं काय झालं बाई अशी कशी माहेरी आलीस. मग खरं कारण तिने सांगितलं. मग पित्याचं म्हणणं नाही असं यायचंच नाही नवऱ्याचं घर सोडून. तुझ्या नशिबान तुला तो नवरा नशिबात होता तर कोणी असं म्हणे नवऱ्याला सोडून येत नाही त्याचा त्रास सहन होतोय म्हणून. म्हणे प्रलय होतो म्हणून काय सागराने पाणी त्यागून टाकलंय का किंवा असं काही अग्नीने आपली हे अग्नीचं जे तीव्रपण आहे ते टाकलं आहे का. तर तू म्हणे काही असं तू करू नको तू आपल्या पतीच्या घरी जा. किंवा एखादा मुलगा जन्मताच कुरूप वेडा आहे म्हणून आईनं काही त्याला सोडून दिलंय का नाहीये. तर तू सर्व गुणसंपन्न अशी आहे माझ्यासारख्या कुलवंतशील माणसाची पत्नी आहेस. तर तू आता आपल्या माहेरी सासरी पुन्हा निघून जा. मग तिला कळलं बाप काय आपली गोष्ट ऐकतच नाही. म्हणली कसला बायकांचा जन्म गुलामगिरीचा आयुष्यभर पुरुषांची गुलामगिरी करायची आणि घाण्याच्या बैलासारखं तिथल्या तिथंच फिरत राहायचं. तर मी आता जाऊ कुठं मला हेही नको आणि तेही नको मी आता दुसरीकडेच कुठतरी निघून जाते असा विचार तिनं केला. येथे न थांबता क्षणभरी जावे निघुनी कोठे तरी राणी वनी गिरी कंदरी झाले जिणे नकोसे. ऐसा निर्धार करून अंतरी अश्वरूप धारण करी पवन वेगे हिमालय गिरी गमन करती पै झाली. मुनी पदस्पर्शे पवित्र तो अवघाची परिसर स्वर्गाची मूर्तिमंत सुंदर जुन अवतरला भुवरी. रमणीय त्या क्षेत्री आगमन वृक्षवल्ली वने उपवने अत्यंत गेली हरकून धन्य वाटे अंतरी. देवी संज्ञा गमनोपरांत प्रतिरूपे छायाग्रही वर्तत जीवे भावे कर्तव्य करीत ग्रस्त धर्म सांभाळी आपुला. संगोपित सकळ बालका सूर्यदेवाची प्रियकांता देवी संज्ञेची भूमिका क्रमिता दिवस जाऊ लागले. ऐसे क्रमिता दिन सूर्य छायेच्या उदरी महान जन्माले पुत्ररत्न नाम शनेश्वर पै असे. पतिसेवा हे चितीचे व्रत आणि दुसरे काहीच न तेथ सर्व सुखे पायी लोळत तिया साध्वी पतिव्रतेच्या. पती पुत्र पुत्री सकळ ग्रही आनंद कल्लोळ प्रतिरूपाचा तो खेळ नेणते सकळ. स्वकर्तव्य हेच जीवन व्रत प्रपंची झाला परमार्थ संवर्णेचा संसार समस्त धन्य ऐसा जाहला. येणेपरी एके दिनी भुक्ते व्याकुळले यमा लागोनी कोमल काया कोमेजुनी गेली असे. यमायसी समयासी जाऊन म्हणे संवर्णेसी देई माते भोजनासी बहुत व्याकुळ झालो. संवर्णा म्हणे बाळा स्वयंपाक सिद्ध झाला
नैवेद्य वैश्वदेवा करणे राहिला, वरी थोडा थांब रे. पूजाविधी सकल होता, बोलावीन तुझ तत्वता, तो वरी धरावीच शांतता. गुणी बाळा माझिया, सोडीच न हट्ट, बैसला मांडुरी ताट. आई प्रेमे समजावीत, नायकेची तिचे बोल. संवरणा व्यस्त कर्मा तरी, हट्टासी पेटला मग सवर्णेवरी. क्रोधित झाला मग हट्टासी पेटला, मग आता सवर्णेवरी क्रोधित तो झाला. भुकेने व्याकुळलो माते भुकेने वाकळलो माते, कान देसी मज भोजनाते. सवर्णे भुकेने व्याकुळलो माते, कान देसी भोजनाते. ऐसे म्हणून ती ते लाथ उगारली, कैसे घडले अगटित. संवरणा झाली क्रोधित, संयम तिचा क्षणात सुटून या गेला. तेवी तिच्या मुखातूनी बाहेर पडली शापवाणी, कर्माचे प्राचित्त म्हणून पाय होईल बाधित. ऐकताची शापवाणी यमभयभीत झाला मनी, आता सुटावे कैसे यातुनी, काय करावे कळेन त्या. एक यमराज काय करीत, पित्यासी जाऊन या त्वरित. कथन करी वृत्तांत, जो घडला असे तो. ऐकून या तो वृत्तांत, सूर्यदेव विचारी मनात. कैसे घडले हे अकस्मात आणि विपरीत. सूर्यदेव मनी म्हणतसे, हे ऐसे मातृप्रेम कैसे, स्वपुत्रासी शाप देतसे. मातृप्रेम विसरोनिया, हे घटनाचक्र वेगळे, शोधले पाहिजे सगळे. अन्यथा विपरीत होय बळे, मातृशापाची ये. मग सूर्यदेवे काय केले, ध्यानदृष्टीने देखिले. सत्य कळोनी आले आदित्यासी तक्षणी. ही नच संज्ञा राणी, अंतर्ज्ञाने जाणले मनी. अद्भुत हे पाहुनी चिंतामणी दाटली. मग संवर्णेसी पाचारुनी, म्हणतसे भानू तिज लागुनी. झाला तो वृत्तांत या क्षणी, कथन करी मदप्रती. कळले मज अंतर्ज्ञाने, परी तुझ मुखे जाणणे. हे घडले कोण्या कारणे, ते सकळ सांग मज. हे अनाकलनीय वर्तत, याचा मूळ सूत्रधार कोण. हे सकळ वर्तमान सांग मज झडकरी. सूर्यदेवाचे क्रोधित रूप, देखोनी संवर्णेचा थरकाप. म्हणे आता काय ताप, होईल मज न कळे. आता सत्य ते सांगणे चाले, सत्य जात का कधी लपले. नारायणा सर्वत्र डोळे, न पाहता दिसे त्या. सूर्याची या प्रकाशे सकळ विश्व दिसे, तिमिराने झाकावे कैसे रश्मी ते. मार्जार मिटून या डोळे, जरी का क्षीर प्राशिले, तरी नजरेतून सुटले स्वामीच्या काते. तैसे का असत्य वचने, विश्वास न ठेवती कोणी. म्हणून जे होते अंतःकरणी, त्याची वदती झाली. मजवरी तुम्ही नाथा, कृपा करावी आता. मज कांतेसी सर्वता अभय द्यावे. मी प्रतिरूप संवरणा राणी, देवी संज्ञेची आज्ञा म्हणून. राहिले ग्रह कर्तव्य करोनी, दोष मज ना द्यावा. मज प्रतिरूप करोनिया, संज्ञा गेली निघोनिया. करते हिमालयी तपस्या, अतिशय कठोर. मी कर्तव्यरत असता, संज्ञारूपे ग्रही वर्तता. घडल्या अपराधा आता, क्षमा करावी स्वामींनी. दैसे वणीचे मुनी ऋषी, कर्तव्य ठेवून शिष्यापाशी. भ्रमणा जाती दूरदेशी, तपसाधना करावया. त्याने परी मी आज्ञा, नचे केली अवज्ञा. सवर्णा प्रतिरूप संज्ञा, म्हणून सेवा केली असे. आता मज अबलेसी, घेईजे देवा पोटाशी. अथवा करावे शिक्षेशी, जशी मर्जी आपुली. मग आदित्य मनात आणली ही मात, मग यमाकडे करून संकेत. बोलले काही ते दवा. बाळ यमराज सुकुमार, ऐक सुपुत्रासाचार. क्रोधना उचित होणार, शांती धरावी यावेळी. बाळा देई जे अवदान, संवर्ण माता असे जाण. करावन तिचा अन्मान, कदापि ही मातेचा. शाप दिदल्या जरी माते, नचे पीडा अतिसंभवते. परिव्यर्थही ना जाते, अनुमात्र त्रास संभवे. नच भग्न होईल तव पाय, परी अल्पसा बाधित होय. एवढे त्याचे काय भय, मनी धरावे तुवा. माते शापे करोनिया, पीडा संभवते तो पाया. प्रभावित मात्र होऊनिया, परिणाम अणुमात्र जाणेल. तदुपरांत पदशापित, झाला असे बाधित. मात्र शापे परम प्रभावित, नच जाहला. मग सूर्यदेवे काय केले, अंतर्ज्ञाने समग्र देखिले. सत्य जाणून त्याची जाणिले एक क्षण मात्रे. हिमालयी अतिदूर क्षेत्र, वृक्षवल्ली वनश्री सुंदर. निसर्गरम्य मनोहर एकांत स्थळ. निर्जनगिरी कंदरी एकांती, वंचरे बहुविहरती. वनदेवताची झाली प्रगती, त्या सकळ सौंदर्यातून. ऐसिया संज्ञा बैसली ध्यानी,
निराहार जागेपणी निद्रेत स्वप्नी सूर्यदेवा वाचुनी अन्यमनी नसेची अंतःकरणी संज्ञेची यावत नीतक्षणी एक चिंतन आणि ध्यान सूर्यदेवाचे स्मरण अविरत रात्रंदिन चालले असे. मग सूर्यदेव झडकरी अश्वरूप धारण करी पवनवेगे पातले हिमगिरी कौतुक हे पती सेवा धर्माचे गिरिकंदरे लंगोनिया अश्वरूप पातले तया ठाया संज्ञा मनी ध्यानभंग होनिया आश्चर्य ते दाटले. संज्ञा मनी मनी म्हणतसे सूर्यदेवाहुनी अन्य काहीच नसे माझ्या जीवनी येणारीसे कोण कळावे कैसे ते तेजोमय अश्वरूप सत्य सूर्यदेवाचाची प्रताप उभयताची दृष्टी एकरूप झाली असे. ते क्षणी दृष्टादृष्ट होता ओळख पटली उभयता आल्हादमुखीच्या स्मिता आवरताची न ये प्रेमानंदे तो रंग अनावर भावना वेग जैसे श्रावणातील मेघ पर्जन्य वृष्टी करी येणे परी गिरी शिखरी मेघ आलिंगिता एकसरी प्रीती करुणी पर्जन्य सरी कोसळती या निवार येणे परी भेट होता झाला परमानंद उभयता हृदयी प्रेम सरिता वाहू लागली परस्पर भेटता सप्रेम हृदयीचे कुशलक्षेम संज्ञा देवी सुगंधी कुसुम वेली चढली गगनी परस्परा गाडा गेले हृदय एक झाले तै सूर्यदयान राहाविले वीरस्खलन जाहले तै वेळी ते संज्ञा देवी झाली होती ऋतुमती प्रेमेवीर झाली भक्षिती नासिकेतुनी ऐसी क्रमे वर्षता काही दिन झाली संज्ञा उदरी गर्भधारण नासिका विवरातून दोन पुत्र प्रसवले दोन्ही बाळ परम सुकुमार गोजिरी अति रूप सुंदर पित्यासी तसेची मातेसी थोर आनंद पोटी न समाये तो एक वैवस्वत दुजा अश्विनी देव नाव धारण करीत सूर्यदेवाचे पुत्र विख्यात असती धरणीवरी अवतरले येणे परी लोटता काळ निजरूप दाविती मूळ सूर्यदेवी आणि संज्ञादेवी कुशल सूर्यलोकी गमन पै केले. श्रीदास शिवाजी विराचित श्री शनेश्वर लीलामृत ग्रंथ परियेसा भाविक भक्त प्रसन्न पावतील शनदेव श्री शनदेवार्पणमस्तु इति चतुर्थ अध्याय समाप्त. मग काय झालं त्या प्रतिरूपाला एक शनीश्वर नावाचा पुत्र पण झालेला आहे सूर्याला आणि तिला मिळून ती आपला सांभाळ सगळ्यांचा करत होती. सूर्यछायेच्या उदरी हा पुत्र आला. मग एकदा काय झालं यमाला खूप भूक लागली तर यम म्हणे आई मला जेवायला दे. ती म्हणे अरे सगळं जेवण तयार आहे बाळा पण वैश्वदेव होऊ दे नैवेद्य झाला की मी तुला बोलावते. मग यमाला राग आला आणि त्यानं आईवर लात उगारली. मग तिला राग आला आणि तिनं शाप दिला की तुझा तो पाय म्हणली होईल लुळा पांगळा किंवा तुटून जाईल पाय तुझा बाधित होईल. मग यम भयभीत झाला आपल्या पित्याकडे गेला म्हणे आईनं असा असा शाप दिलाय काय करू. मग सूर्यदेवाला आश्चर्य वाटले की आई अशी कशी आई की ही शाप देऊ शकते बघूया नाही तर पुढं अजून काय मोठं अघटित घडायचं. मग आले आणखीन अंतर्ज्ञानाने बघितलं तर त्यांना समजलं ही काही संज्ञा नाही आहे. मग तिला म्हणे काय असेल ते खरं खरं सांग. मग ती घाबरली बाबा आदित्य नारायणाला किंवा सूर्याला काय ज्ञात नाही असं जगातला कोपराच नाही आहे तर मी कशाला खोटं बोलू. मग तिने सांगितलं की मला तिने तयार केलं संज्ञाने मी संवरणा राणी आहे आणि तिने मला आज्ञा दिली की सगळा तुमचा संसार मी पार पाडावा मुलांना सांभाळावं. मग जसे म्हणे ऋषी आपल्या शिष्याकडे देतात आश्रमाचं जे काही असेल ते दायित्व आणि स्वतः तपाला जातात तसं म्हणे केलं तर माझी याच्यामध्ये काही चूक नाही आहे. मग सूर्यदेवांना पण प्रश्न आला की अरे बाबा ही पण काय चुकीचं बोलत नाही आहे आणि ही पण आईच आहे. मग शनीला सांगितलं बाळा ती आई आहे तिचा शाप काय फार मोठा बांधणार नाही आहे पण थोडासा तुला त्रास होईल बाकी तुझा पाय असा काही निघणार नाही तुटून पडणार नाही भंग होणार नाही. मग तो लंगडा आहे बघा यामध्ये पण लंगडा आहे एका पायाने तर म्हणे तू एवढं काही त्याचं हे करू नकोस चिंता करू नको. मग त्यांनी सांगितलं ती कुठं गेली तर हिमालयात तप करायला गेली. तिने काय केलं होतं बाप जेव्हा म्हणला जा निघून कुठे आहे तर तिने घोड्याचं रूप घेतलं होतं आणि ती हिमालयात जाऊन तप करत होती पण तिच्या ध्यानीमनी सूर्यदेवाचंच रूप होतं. मग सूर्यदेवानी बघितलं आणि मग त्यांनी पण घोड्याचं रूप घेतलं आणि त्या वनामध्ये आले. मग तिला कळलं आपल्या पतीशिवाय तर दुसरा कोण आपल्याकडे येणारच नाही मी ते दुसरं कोणाचं ध्यानच केलेलं नाही आहे. मग झालं त्या दोघांमध्ये हृदयाला हृदय मिळालं दृष्टीला दृष्टी मिळाली आणि तिथं ते वीर्य पडलं सूर्याचं. मग ते तिनं आपल्या नाकाने सगळं हे केलं आलिंग घेतलं म्हणजे ओढून घेतलं हुंगलं आणि त्यातून ती गर्भिणी राहिली आणि त्यातून 2 पुत्र झाले. ते एक अश्विनी कुमार आहेत आणि दुसरं वैवस्वत मन्वंतर आपण जे आत्ता म्हणतो जे मन्वंतर चालू आहे
कलियुगातलं ते वैवस्वत अशी 2 बाळं झाली आणि मग शेवटी दोघांनी आपापलं रूप त्याग केलं आणि दोघे पण परत सूर्यलोकी आलेले आहेत. इथे हा अध्याय 4 समाप्त झालेला आहे. नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरम. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम शम शनीश्वराय नमः.